हॅलो फ्रेंड्स, नमस्ते। राधाज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आजचा जो आपला पदार्थ आहे ही आपण कढी करणार आहोत। आज आपण गुजरातला जाणार आहोत। गुजराती स्टाईलची कढी आज आपण पाहणार आहोत। पाहूया त्याची रेसिपी, चला माझ्या बरोबर। रेसिपीला आपण आता सुरुवात करूया। 1 वाटी मी दही घेतलेला आहे आणि त्यानंतरच त्याच्याबरोबर साधारण 1 मोठा चमचा होईल इतकं बेसन घालायचं। 1 ते 1.25 चमचा असं होईल इतकं, आणि त्यानंतर पाणी टाकून ते छानपैकी एकजीव करून घ्यायचंय। साधारण 2 वाट्या पाणी मी टाकलेलं आहे। छानपैकी एकजीव करायचं। हे पहा, असं छान घुसळलं गेलेलं आहे, अजिबात गाठी झालेल्या नाहीयेत। आता आपण मेन फोडणी करायला घेऊया। फोडणी करणार आहे साजूक तुपाची, तुम्ही तेलाची सुद्धा करू शकता। साधारण 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर थोडेसे मेथी दाणे 2-3 मिरे, त्यानंतर 1 वेलची टाकायची, 1 किंवा अर्धी थोडीशीच टाका, कारण आता आपण एकच वाटीचं करतोय त्यामुळे अक्षरशः थोडीशी मी वेलची टाकतेय। एखादा दुसरा लवंग टाकायची आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं तमालपत्र। गुजराती कढीची हीच खासियत आहे, यांची फोडणी वेगळी असते। आणि त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया। मी 1 हिरवी मिरची टाकते। नंतर आपण आलं टाकणार आहोत। आल्याने एकदम सुंदर चव येते आणि आपल्याला ॲसिडिटी सुद्धा होत नाही, छान बॅलन्स होऊन जातं। आणि थोडीशीच हळद घालायची रंग येण्यापुरती, खूप पिवळी नाही करायची आपल्याला। हे पहा, अगदी कणभर आपण हळद घालूया। फोडणी छान झालेली आहे। आता मी ताक घालते हे आपलं। तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे तितपत तुम्ही करा। थोडंसं पाणी लागेल असं वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी टाकते। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि सगळ्यात शेवटी साखर। गुजराती कढी ही गोड असते म्हणून थोडीशी जास्त साखर टाकायची। आता ही मी 1 चमचा टाकते आणि एरवी आपल्याला 1 चमचा इनफ होते, तर आता आपण मी 2 चमचे साखर घालते। आता छान उकळी येऊ देऊया आपण याला। हे पहा, आता छान उकळी येत चाललेली आहे। कढी करताना एक लक्षात ठेवा, व्यवस्थित उकळी येऊ द्या त्याला, म्हणजे आपण जे टाकलेले सगळे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये उतरतील आणि छान चव येईल। आता माझी कढी ही बऱ्यापैकी छान उकळून झाली। उकळी येत असताना एक लक्ष ठेवायचं, बरेचदा कढईच्या खाली येऊन जाते, त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं, खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, कमीच गॅस ठेवायचा, म्हणजे तुमची कढी छान होऊन जाईल। आता आपली तयार आहे कढी। आता मी काढून घेते खाली। तयार आहे गरमागरम कढी। तुम्ही गरम गरम खिचडी सोबत खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता। अतिशय सुंदर लागणारी ही कढी नक्की करून पहा। चवीला छान लागणारी आणि करायला सोपी असलेली ही गुजराती कढी आज आपण पाहिली। खूप सुंदर लागते, टेस्टी लागते। नक्की करून पहा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण माझा प्रयत्न असतो की पारंपरिक आणि आपल्या ज्या घरगुती पदार्थ असतात हा दाखवण्याचा माझा अट्टास असतो। त्यामुळे पाहत रहा राधा रसोई घर।